तर मंत्रिमंडळ विस्तार होताच पद न मिळालेल्या नेत्यांच्या नाराजीला सुरुवात झाली। कॅबिनेटमध्ये स्थान न मिळालेल्या प्रकाश सुर्वेंनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। प्रकाश सुर्वेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपण प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत करतोय। प्रकाश दादा, आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे तुम्ही आहात आणि मुंबईमधनं तुमच्या नावावर देखील शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा होती, मात्र मंत्रिपद मिळू शकलेलं नाही। तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता मंत्रिमंडळ तयार झालं, सरकार तयार झालेलं आहे। सरकार जनहितार्थ खूप जोरात काम करेल। मी एक अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे, फार गरिबीतून वर आला आणि संघर्ष करून इथपर्यंत पोचलेलो आहे। पण मंत्रिपदासाठी तुमच्या नावाची देखील चर्चा होती आणि असंही सांगितलं जातंय की एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला देखील शब्द दिला होता। संघर्ष करत इथपर्यंत आलेलो आहे। आपण गरीब घरातला एक मुलगा आहे। माझे वडील मिलमध्ये, श्रीनिवास मिलमध्ये कामाला होते आणि मिल बंद पडल्यानंतर लालबागवरून आम्ही बोरीला शिफ्ट झालो। उदरनिर्वाहात आम्ही भाईचा धंदा सुरू केला आणि भाईचा धंदा करत असताना मी कॉलेज करत होतो आणि मला आठवतो तो दिवस की मी स्टेशनपासून ते आमच्या MHB कॉलनीपर्यंत मी आणि माझी आई 60-70 किलोच्या गोणी डोक्यावर घेऊन यायचो भाजीच्या। आणि आज आपण नेहमी संघर्ष हा माझ्या पाचवीला पुजलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कदाचित माझा विचार केला सुद्धा असेल, पण आता आजी माझी मंत्री आहेत, सर्वांनाच मंत्रिपद पाहिजे। आजी माझी मंत्री आहेत, काही मातब्बर नेत्यांची लोक आहेत, काही मोठ्या घरातली लोक आहेत। त्यामुळे मी गरीब कष्टकरी आहे आणि संघर्ष करतच इथपर्यंत आलो आहे। संघर्ष आज याच्यावरून सिद्ध झाला की मला हा संघर्षच करायचा आहे, आज याच्यावरून सिद्ध झालेला आहे। पक्षात देखील संघर्ष चुकला नाही, जो परिवारात किंवा कुटुंबात संघर्ष होता तसा। ते बोलू ना, संघर्ष हा माझ्या पाचवीला पुरलेला आहे आणि आत्ता सुद्धा मला संघर्षच करावा लागतोय, हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। इथून पुढे पक्षात संघर्ष करत राहाल? आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत। आपण बघतोय काहीशी खंत व्यक्त केली जाते प्रकाश सुर्वे यांच्याकडनं आणि त्यांनी सांगितलं जातं की एकनाथ शिंदे यांच्या मनात काय माहीत नाही, मात्र संघर्ष करणं माझं काम आहे आणि मी संघर्ष करत राहील। जो माझ्या कुटुंबात किंवा लहानाचं मोठं होताना संघर्ष प्रकाश सुर्वे यांच्या वाट्याला आला, तोच संघर्ष पक्षात देखील प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लढाईत त्यांच्या वाट्याला येतोय असं त्यांनी बोलून दाखवलंय। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।